हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय आपल्या गंगावाडीतील जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आता आरक्षणाची दशा दिशा कुठे राहील? दिशा क्लिअर झाली, दशा होणारची झाली. आता आरक्षणाचा विषय राहिलाच नाही. आरक्षणाचा विषय पूर्णपणे आता संपत आला. त्यामुळे आरक्षण आता समजून सांगायचं नाही गरज. पूर्वी आपल्याला आरक्षण समजून सांगायचं लागायचं. कसं मिळणारे, का मिळणारे, आपण काय करायचं, मराठा समाजाचा याच्यात फायदा काय, कोणत्या मराठ्यांचा फायदा, त्याच्यापासून काय होणार, आरक्षण कशासाठी पाहिजे, हे आपण पूर्वी सांगितले. आता नाही सांगायची गरज. कारण मराठा समाजाने अय गंगावडी फोन बंद कर, मला बोललं की मला उगत मग कार्यक्रम. मराठा समाजानं एक मतानं सगळ्यांनी ताकदीनं ठरवलं मराठा आरक्षण मिळवायचं. 3 विषयांसाठी मराठी मुंबईकडे गेले. पहिला विषय, ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात त्या 54 लाख बांधवांना प्रमाणपत्र द्यायचे. ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांच्या परिवारातील लोकांना सुद्धा तातडीनं प्रमाणपत्र वितरित करायचे. हे 2 विषय. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता की ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्या त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. 2 महिने सरकारनं या सगळ्या सोयऱ्यांच्या विषयावर टाळाटाळ केली. कारण सगळा सोयरा हा शब्द ऐकायला सोपा आहे, पण घ्यायला कायद्यात खूप अवघड आहे. कारण आपण आरक्षण मागतोय ओबीसीतलं, आणि सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण द्यायचं म्हणल्याच्या नंतर 2001चा कायदा दुरुस्त करावा लागतो. त्यामुळे 2 महिने सरकारनं टाळाटाळी केली. जमतंय का बघितले. पण आपल्याला तेच हवं होतं, त्याशिवाय पर्याय नव्हता. मग मराठी मुंबईकडे गेले. आपण ठरवलं होतं शांततेत मुंबईला जाणार आणि येताना शांततेत आरक्षण घेऊन येणार. बरोबर आहे का? हे ठरवलं होतं ना. मराठी शांततेत मुंबईला गेले, शांततेत आरक्षणच घेऊन आले. काही लोकांचं म्हणणं आहे मुंबईला गेल्यामुळे काहीच नाही मिळालं. तिथं जायचं आणि आरक्षण घेऊन यायचं म्हणजे तिथं काय गरमील्यात किंवा कोणी ठेवलं नव्हतं म्हणून उचलून आणायचं. हे कायद्याचं राज्य आहे. तुम्हाला कायम टिकणारा पाहिजे असलं तर कायद्यात बदल केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सगळ्या सोयऱ्यांची व्याख्यासह सगळा सोयरा शब्द जर ओबीसी आरक्षणात घालायचा असला तर त्याचं कायद्यात रूपांतर करावं लागणार. मराठी मुंबईला गेले आणि राजपत्रित अध्यादेश अधिसूचना घेऊनच माघारी आले, म्हणजे आरक्षणच घेऊन आले. आता त्याच वेळेस अंमलबजावणी सुद्धा झाली असती. विधानसभा सुरू नव्हती. विधानसभा जर सुरू नसली तर कोणत्याही कायद्यात बदल करायचा असला तर अधिसूचना अध्यादेश अगोदर काढावा लागतो. आणि ज्यावेळेस अधिवेशन असेल त्यावेळेस त्या अधिसूचनेचं अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात करून त्याची अंमलबजावणी करावी लागते. मराठी गेले, जे 75 वर्षात होत नव्हतं ते करून वापस आले. कारण मराठ्यांसाठी 75 वर्षात एकही कायदा नाही, एकही नाही. जो कायदा मायबाप मराठ्यांना इतका मोठा आहे, शब्द बारीक आहे, कायदा खूप मोठा आहे. तो जर लहान असता ना तरी टोळी आपल्या विरोधात तुटून पडलीच नसती. पडली का नाही? याचिका दाखल करायला लागले विरोधात. म्हणजे हे कायदा प्रचंड मोठा आहे. त्यांच्या लक्षात आलं घराघरातला मराठा आता आरक्षणात जाणार. मराठी घेऊनच आले येताना शांततेत.
आईचं म्हणणं आहे मुंबईला गेलो काहीच मिळालं नाही. त्यांचं पण खरं आहे. त्यांना दोष देण्यात मजा नाही. मुंबईला गेलो तर काहीच मिळालं नाही. आम्हाला गोरगरीब करोडो मराठ्यांना मिळालं, त्यांना नाही मिळालं. कारण त्यांना मराठ्यांच्या जीवावर पैसे खायची सवय, पद घ्यायची सवय. ते गल्ली दिलेली असते मुंबईत. पैसे भेटत आहेत का, मंत्री एखादा भेटतो का, पद एखादा भेटत, त्याला काहीच नाही भेटलं. आपल्या गोरगरिबांना कायदा भेटला, आरक्षण भेटलं, आपलं कल्याण झालं, त्याचं नाही झालं. त्याला आपण काय करावं? आणि तो किती दिवस खातो मराठ्यात जीवावर? शेतात काम करणं मरणं तिकडे, तर मराठ्यात जीवावर खातो. शेण खायला शिकवलं, जमत नाही का? होते ना गोरगरिबांच्या पोरं मोठे होते, गोरगरिबांचे पोरं मोठे होते, हो द्या ना एखाद्या वेळेस. किती दिवस दुकान चालवितात, त्यांच्या दुकानात बंद केलेत नाही. त्याच्यामुळे त्यांचं लय पोट दुखत भयानक. त्यांना काहीच खायला मिळणार, सगळे कोपऱ्यात पडले सध्या. काही काही तर म्हणतात आम्ही 40-40 वर्ष पुस्तकं वाचले. आमचा मुद्दा होता येऊ आता कवर मोरूच करतो तू काय जवळ, तुला सुटाना आम्ही सोडी जा, आम्हाला सोडून द्या ना. तो वाचितो कवर पुस्तक वाचतो डोळे गेले तर कवर वाचितो, काहीच करेन ना तू. वाचितो कशाला? आमचा आडाणी पण कामाला आलो. खरं सांगतोय मी तुम्हाला हे शब्द. आडमटपणा म्हणा किंवा अडाणीपणा म्हणा, हेच कामाला आला. माझा गोरगरीब मराठा उठला आणि जे 75 वर्षात होत नव्हतं ते करून दाखवलं. मग आता सरळ धडाका असतो. आला का मंत्री, मी डायरेक्ट म्हणत असतो हे कर. ती म्हणतो हे बसत नाही. म्हणलं बसव, तो जसं बसत आहे तसं बसव. ते म्हणते एअरपोर्टाच्या कुठं नादी लागतात, तिथे लिहितात काहीतरी, मग लागतात वरणार. लागलं नाही सोयीला. 75 लोक म्हणतात ना काय नाही मिळालं. 75 वर्षात 57 लाख नोंदी कम नाही मिळाल्या. मग कमून नाही मिळाल्या. 1.5 करोडपेक्षा जास्त मराठ्यांना आतापर्यंत आरक्षणाचा लाभ झालाय महाराष्ट्रात. 1.5 करोडपेक्षा जास्त. त्या आंदोलनाचं यशच आहे. आता तुला नाही मिळेल त्याला आम्ही काय करावं? तुमच्या गावात निघाल्या एक बी म्हणून मोठा कार्यक्रम लागतात तुम्ही. जाऊन त्यांना काय सापडणार सोयरा म्हणून घ्यावा यांचं म्हणून काय तो कायदा पारी घरात लागायचे यांच्या मागं काय ती म्हणत तू आपला पाहुणा आहे म्हणायचं ती. कारण हे सगळ्या सोयऱ्याचा दंटाला अवघड होणार आहे. कारण हे बेट इतकं पसरलेलं आहे भयानक. आता ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्या द्यायचं म्हणल्यावर व्याख्या काय आहे? मराठा समाजात पिढ्या परंपरेनुसार गणगोतात लग्नाच्या सोयरिकी जुळतात ते सगळेच वेळ. आता समजा जर गंगावळीत एकच नोंद सापडली आणि महाराष्ट्रात कोणाच्याच नाही सापडल्या असं राहिला, एकच सापडली. याचं गेट इतकं लांब पसरलंय, इथून गेवरात जाते त्याची सोयरी, इथून येडा घालून ते पश्चिम महाराष्ट्रात जातो, पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईतून हिंडून याचं पाहुणे पुन्हा विदर्भात, परत खानदेशात चौकून येडा घालून पुन्हा मराठवाड्यातून आलाच गंगावळी. अरे याच्या एकट्याच्या नोंदीनं त्या महाराष्ट्राला येडा घातला ना तर 57 लाख भेटल्यावर एक मराठा राहत नाही. त्यांचं आपलं आधी ठरलं होतं, ते बी सांगतो तुम्हाला. ते म्हणले सरसकट नको, आपली मागणी होती ना सरसकट मराठ्यांना द्यायचं. ते म्हणले सरसकट नको, त्यांचं लय पोट दुखत, पर्यायी शब्द द्या. मी बी नमुना आहे म्हणलं पर्यायी शब्द बी असा देऊ त्यांना आता एकदम चांगला. म्हणलं गणगोतातले सोयरे त्याची नोंद मिळाली ना त्या सोयऱ्याला द्यायचं. त्या अर्धा घंटा थांबले ते म्हणले हे सरसकटच होत आहे. आणि म्हणलं मग तुम्हीच पर्यायी शब्द द्या म्हणला. कारण घेताना जेच होते सचिव होते, मंत्र्यांचे सगळे मंत्री होते मंत्रालयाचे, तिथं काही अंधारात नव्हतं. व्यासपीठावर तुम्ही ऐकलं असेल ना, व्यासपीठावरच खेळ चालू होता ते सगळा. त्यांनीच लिहून नेले शब्द. त्यांनी मी काय करू घ्या म्हणलं. आता पळत येत आता 2 महिने झाले नुसते वकील सापडी देत, हे कसं बसायचं काय करायचं. आणि माझ्याकडे डबल मंत्री बी येत नाही. एकदा येऊन गेल्याला तुम्ही बैठका बघितल्या असल्या ना, एक मंत्री आल्याला डबल माघारी येतच नाही बाबा. जर ठरवलं मंत्रालयातून की तुम्ही आंतरवाली जा चर्चेला, आंतरवाली नाव नाही सांगत बरं का जा म्हणायच्या आधी ते म्हणजे तुम्ही चर्चेला जा बरं. जर आंदोलन त्यांना वाटलं जायचं संपूर्ण ते नाव वाचित कोण कोण मंत्री आपल्या संघ आहे आणि खाली ठिकाण वाचित आहेत आंतरवाली. ते म्हणजे तिकडं नको दुसरीकडे कुठं जा ते रेखाच बोलत आहे म्हणजे तिकडे
कारण मी काय चुकीचं करत नाही. 75 वर्षातून माझ्या मायबाप मराठ्यांना फसवलंय म्हणून तुम्हाला बोलतो. तुम्ही जर इथून पाठीमागच्या नोंदी दिल्या असत्या ना 70 वर्षापूर्वी आणि आरक्षण दिलं असतं, जगाच्या पाठीवर माझे मराठा जात नंबर 1 ला राहिले असता. आणि आरक्षण देऊन काहीच करायचं ना, आपलं एकच स्वप्न आहे की आरक्षणाच्या माध्यमातून मराठ्यांचे पोरं क्लास 1 पासून क्लास 4 झालेले अधिकारी बघायचे, IPS IAS दर्जाचे अधिकारी बघायचे. कारण आरक्षणानं खूप घात केला. श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो, सगळ्यांच्याच कामाला हे आरक्षण येणार आहे. नोकरदार मराठा असू द्या किंवा शेतकरी मराठा असू द्या, सगळ्यांच्याच घराघरातल्या मराठ्यांच्या पोराला कामाला आरक्षण येणार. इथं राजकारण आणू नका. आता आपले लेकरं मोठे होणार आहेत 100%. आरक्षण मिळालंय. आता आपल्यात मन आहे पहिली, हत्ती गेला आणि शेपूट राहिला. इथं शेपूट आणि फिपूट काही नाही राहिला. उगा नुसती अंमलबजावणी राहिल्या, कार्यक्रमच संपला. त्यामुळे ते असं दीक्षा देऊन करावं लागले सध्या एवढ्याच झिडपट. त्याला काही सुचना, त्याला काही सुचत नाही. तो चॅलेंज करीन म्हणला पडद्या मागून त्यानेच तीनदा चॅलेंज केलेलं बरं का. गायकवाड आयोग त्यानेच चॅलेंज करायला लावलेलं आहे, पाठीमागून पैसा पुरवला. कारण माननीय सुप्रीम कोर्टाची हिरिंग एक घेणं साधी सोपी गोष्ट नाहीये. पाठीमागून येऊच होता पैसे पुरायला पडद्याच्या मागून. राणे साहेब समितीच्या टायमाला तेच झालं. ओबीसीच्या सवलती मराठ्यांना लागू केल्या त्यावेळेस शहीद झालं. आणि आताही त्यांनी याचिका दाखल केल्या आपल्या या सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याच्या विरोधात. त्यांना एवढं माहित नाही अधिसूचना चॅलेंज नाही करता येत. आणि ते मलाच म्हणतो यार काही कळत नाही. मला काही कळत नाही, मग कसं काय आरक्षण आणलं नाही? आणि तुला कळत होत काय गटात जेलला म्हणतो. त्याला काहीच सुद्धा नाही. त्याचं स्वप्न होतं मराठ्यांना ओबीसी आरक्षणात नाही एवढीच आले की नाही मराठी ओबीसी आरक्षण. कारण मला पहिल्यापासून मी उलट्या पोपडीच आहे, मला उलटे कामं करायची सवय. एखादं मला काय आरक्षण मिळत नाही, मी म्हणत असतो मग कसं काय मिळत नाही बघूच बरं आपण. ओबीसीत आरक्षणच मिळू द्यायचं नाही हे त्यांचं स्वप्न होतं. गेले मराठी ओबीसी आरक्षण, कोणीच काही करू शकत नाही. आता तो पांढराच पडला. त्याचं नगरचं भाषण जर आहे की मला लाल झालाय तो असा लाल. मी म्हणलं तो जर चॅलेंज केलं रे बाबा आता हे तुम्ही मंडल कमिशनच चॅलेंज करणार. त्या साहेबला 27% आरक्षण घालतो. तो म्हणतो दम असला तर घालूनच दाखवा आता. कारण त्याला चांगलं माहिती मंडल कमिशन चॅलेंज होतोय. राज्यानं मंडल कमिशन स्वीकारला का केंद्रानं स्वीकारला हे फक्त त्यालाच माहिती. माननीय सुप्रीम कोर्टानं मंडल कमिशनचा अहवाल स्वीकारला का नाही स्वीकारला हे फक्त त्यालाच माहिती आणि मला बी माहिती. त्यामुळे त्याला पक्क कळलं येडपटी आपल्यापेक्षा ते 100% चॅलेंज करीन, नसल्याने दिदार करून टाकेन सगळं. कारण आमच्या पोरांच्या वाटावर व्हायला लागलं तर आम्ही तुम्हाला नाही. ते प्रेम आहे त्यांचं एकमेकावर आजही. हे मध्येच आली घाण पडून ते आपल्या तर त्या झिपली. आता बोलता बोलता नाभी बांधवलाच काय करून म्हणला मला मराठी चॅप्याच करू नका. मला वाटलं आपलेच ते नमुने पण पोरं त्यांचे द्यायची तरी. मी आता एक अर्धाच व्हिडिओ वाचला त्यात ऐकला मोकळ्यात फेकून दिला. इतकं खौशाली होतं ते तरी त्या बिनलाजाला काहीच नाही झालं. ते बिले खपशाली दिलं. मला वाटलं आपलेच येतं ना आपली पिशी घेऊन येणार ते. आपल्या आरक्षणाच्या विरोधात बोललो होतो त्याच्यावर बाजाराची पिशीची. वंचार चॅनलच्या संपादकाकडे जातो त्यांना म्हणतो तुमच्या दम असला ते वाचून टाका. ते काय वजन त्याच्यावर घाण घाण शिवाय का तू टोपल्यात वाचव ना. मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलतो नाही. मराठ्याचे पोट्टेले शान आहेत पुढं बसत येईल पुढे शास सापडून आणल्यात कुणाला नाही जावा. लिंबा झाडाखाली बसते का मग अशी कौशे तिथे 2 दिवस भाकर घात नाही म्हणून वेगळं झाले की त्याला काहीच सुद्धा आहे ना सध्या काय करावं. त्याला काहीच कळत नाही आपण काय करावं. कारण त्याची पूर्ण हार झाली. कारण मराठी ओबीसी आरक्षणात गेले का इथलं कोणतं केमगाव कोणतं गाव आहे बघा माजलगाव तालुक्यात काल आली ते एका नोंदीवर 260 प्रमाणपत्र निघाली. एकाच नोंदीवर. बीड तालुक्यात एक गाव आहे त्या गावात 4 नोंदी निघाल्या. 4 नोंदीवर 240 प्रमाणपत्र निघाले. पुरं गावच. आणि त्याच्या गावाची लोकसंख्या तेवढीच आहे 240. त्याचं गावच तेवढं पुरंच घेतलं. मग आता गावाचे गाव निघाले. या आंदोलनाचं यश नाही का म्हणतात काहीच नाही मिळालं. आता तुम्हाला नाही मिळालं आम्हाला मिळालं. तुम्हाला मिळू नये नका मिळालं आम्हाला काही देणं गेलं नाही. गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं. आता त्या कायद्याची फक्त अंमलबजावणी राहील.
त्यासाठी आपण सरकारला आज सकाळी मागणी केली की तुम्ही या 2 दिवसात विशेष अधिवेशन बोलवा. त्यांचे बहुतेक आज लोक येते असा अंदाज आहे, नाही तर मीडियावाले लगेच धरायचे आहे का म्हणलं. हे लय अवघड येत का. मला हिंदी येत नाही ना, मग हिंदीचं काय मला हे मीडियाच्या बांधव काय करतात ते कलाकार आहेत ते मला अगोदर काय करतात 2-3 प्रश्न गोडी तीच येते. मी बेस्ट आहे हिंदीत उत्तर देतो दमाने. या काय की त्याचं नाव घेतात मग सगळं खातच बिघडून जातात. मी वच कोंकड्या बोलत होते हिंदी जाती कोंकड मग आणि ते येवल्याचं मग महीच हिंदी घेत आणि त्याच्या भाषणात वाचत आणि तेच हसत. त्याचा पुरता कार्यक्रम केला नाही. थोडे दिवस थांबा मराठ्यांना, त्यांनी मराठ्याचे एवढं वाटोळं केलंय त्याच्यात किती दम आहे ना एकदा बघणारच हिंदी. फक्त आरक्षणाला भेटून द्या. त्याला जर लोकांनी भजे खाल्लेले खाली टाकून दिले कागदाने खालावले तिथून पुढे मग मी अंगे नाही कुठे अंगेची मी होऊन काय व्हायचं दादा जे होईल ते. त्याला तर काही सुचत नाही. त्याला मी स्पष्ट चॅलेंज केलं होतं धनगर बांधवांच्या आरक्षणाबद्दलची भूमिका सांग. आणखीन नाही सांगितली गेली कारण त्याला फक्त वापर करायला लागतो. आता आपण आपलं बघूया. आपला हा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा आहे आणि 10 तारखेला आपण आमरण उपोषण पुन्हा एकदा पुकारतो. उद्या नावेलाज आहे आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही पण नावेलाज. मी तर तिसरी रात्र जागा आहे तुम्हाला वाटणार बी नाही. बघा आमची अशी फजिती काल तर मला लय फजित आहे. पुण्याला मुक्कामाला गेलो तिथून लोक करत करत तिथं गेले 2 वाजले रातचे. फोटो काढण्यात 4 वाजले. ते शेल्फ्या पुढून आणल्यात काय त्या नादा मलाच घोरगडी दे मलाच फोटो काढायचे मलाच घोडी लावी दे. मला झोपायला होतं उशीर. तिथून निघालो मुंबईत कार्यक्रम उरकायला आम्हाला रात्रीचे 12 वाजले. इतक्या बैठकावर 12 वाजता निघालो. साल्हेर किल्ल्यावर जायचं दुसऱ्या दिवशी सकाळी. अख्खी रात्र जागे गाडीत बसून. मला वाटलं ते साल्हेर किल्ला जवळ आहे का ते पार गुजरातच्या बॉर्डरवर निघाल. गाडी पळीतो तरी गाव आहे इथं नुसते म्हणायचे इथं. रात्री तिथून निघालो तर वैजापूर पर्यंत कार्यक्रम होता. साल्हेर किल्ला ते वैजापूर म्हणजे 170 किलोमीटर सारखे कार्यक्रम. रात्रभर जागलो. आत्ता सकाळी 9:30 आलो. तिथून उठलो हे बा करायचं लगेच फोन सुरू झाली कुठची घेतो म्हणजे म्हणले सुद्धा नाही तुम्ही झोपले काय कवाशी घेता. तिथून सुरुवात केली. मी आलो आता तुमच्या पैशाचा 12चा कार्यक्रम आहे 1:30चा. इथंच 12 वाजले का बरं 1 वाजला त्यांचा कार्यक्रम झाला. आता मला तिथून 1:30चा कार्यक्रम करून त्याला 4 वाजता येणार. श्रीगोंद्यात जायचंय अहमदनगर जिल्ह्यात. तो कार्यक्रम रात्री 12 पर्यंत. फोटो काढण्यात 3 धरायचे. ते फोटो धरात लागते बेरजीत. आता ते 3 वाजत नाही गाडीत घेऊन देत नाही ते फोटो कप पाय हाणते लय बेकार येते. आणि रातचे 9च्या पुढं लय अवघड. अरे बाप 9च्या पुढं लय अवघड केलं. मी हातात द्यायचं बंद केलं 9 वाजले की रातच्या. हातात हात दिलं सोडीतच नाही. ते फोटो काढलं तर तिथंच हात मी मग एकाने माझ्या पायाचाच कार्यक्रम केला. मी त्या 9:30 मुक्कामी होतो. 4 वाजता कार्यक्रम संपला 4:30. 5 वाजता जेवलो. मला कवा खाल्लं तरी पचत मला. पाठ खाय कवा खाय माझ्या गाडीतल्या मी पचत. ते 10 वाजता टोपलं सापडायला सुरू करते. ते रेटून खाते आणि लगेच गाडीतच झोपायचे. मी पाठ खाय कवा खाय आपलं काही नाही कवा पचत. नुसता पडलोच बघ 5 वाजता. कोण नमुना आला आणि कोण नाही टाकलेली होती कगन दिली. मग अंगावरची रगच वळली. मला म्हणतो एक फोटो काढून दे ना. आणि मोबाईल उलटा धरला आणि तू फोटोच नाही घालून द्याला. आणि मी म्हणतो तू मोबाईल सरळ करते म्हणतो मला कळतो तू बस फक्त. रातभर भेलं नाही मला. शेवटी सूर्यावला होणं मला भेलं नाही. मी गप्प बसलो काय करू माझं कोणीच नव्हतं. आज सकाळी म्हणतो मी रती काही म्हणलो का म्हणतो तो थोबाड फोडायला पाहिजे. त्याची उतरल्यावर म्हणतोय म्हणतोय म्हणलो का तुम्हाला एक काम सांगू का
आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या, त्या लेकराचं कल्याण होईल. मराठीचे लोक फक्त व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती कोणीच रोखू शकत, आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. फक्त व्यसनापासून लांब जा. जात सुधारलीच म्हणून समजा. आपली जात आता खूप सालानंतर, खूप दशकानंतर एक झाली. ही जात फुटू देऊ नका, तुम्हाला हात जोडून सांगतो. कारण आपली जात एक येऊ नये. खूप जणांना देव पाण्यात ठेवले. आपली जात पहिल्यांदा इतक्या ताकदीनं बारीक लेकरापासून वयोवृद्धापर्यंत एक आली. जात फुटून देऊ नका. त्या राजकारण्या लोकांसाठी तर फुटूच देऊ नका. यांच्यामुळे जास्त भांडण आहेत आपल्या. यांचं काय, एक दिवस येते तर जाते माघारी. आपण रातपाट एक करतो आपल्या लेकरासाठी. रातपाट काम करतो. 24 घंटे 5 महिने झाले. माझं कुटुंब सुद्धा बाजूला सारलंय मी या समाजासाठी. तुम्ही फक्त फूट पडून देऊ नका. काही झालं तरी आपण 75 वर्षात सगळ्या पक्षातले नेते मोठे केलेत आपल्या बापदादांनी. सगळ्या पक्षातले म्हणतो मी, एक पक्ष नाही. कारण मी तसंच होतं. कधी काळी आपल्या कामाला येते म्हणून आपण मोठे केले. आज आपल्या लेकराला आरक्षणाची गरज आहे. एकही आमदार मंत्री आपल्या बाजून बोलत नाही, एक सुद्धा. आता नागपूरला अधिवेशन झालं, एकही बोलला नाही आपल्या बाजून. मग हे काय कामाचे? त्याच्यापेक्षा लोकांपुढे जर हात पसरायचे नसले ना, आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या. तुमचेच लेकर अधिकारी होते. काय हात पसरायची गरज आहे कोणापाशी? साहेब येऊन येते दामा खात्यावर, काहीच गरज नाही. मावशी तुम्हाला एक काम सांगतो, तुम्हाला नाही भाषा कळते का? त्यांना कळतच नाही. त्यांचा लय निळ पांगवतो माझ्या भाषेमध्ये. आता मी शेतकऱ्याचा मराठवाड्यातला, माझं शेत तशी बोलतो मी. मला येत नाही शुद्ध, आणि शुद्ध बोलणे एखादा अनुसार चुकल्यावर मग काय करायचं? त्यामुळे मग आहे ते दामकाज चालूच असतो. तिथं गेलं तरी बऱ्याच सचिवाला कळत नाही. ते म्हणते त्याचा अर्थ काय होतो. मला नाही माहिती, दुसऱ्या विचार. हा शेवट तुम्हाला एक काम सांगतो, आपण जे पक्षाचे नेते मोठे केलेत ना, त्यातला एका आपल्या लेकराच्या मत दिली येत नाही. त्याचे पोरं आणि ते स्वतः आहे. आपण त्यांना इतकं मोठे केलं, त्यांजवळ बंगला, गाड्या, पैसे इतके झालेत मारण्याचे. त्यांचे पोरं परदेशात शिकायला गेले. आपल्या बापदाद्याने मोठं केलं म्हणून आपल्या कौस तोडायला पाठवते का? आपले मोठं कोणी करायचे? त्याच्यामुळे आपली लढाई आपल्याला जिंकायची. पण एक काम करा, त्याचं पोरग परदेशात शिकायला गेलं तर त्याच्या पोराला आपण भैया म्हणायला लागलो. त्याला नीट चटणी झाकता येणार, त्याला भैया म्हणतो आपण, भैया साहेब म्हणतो त्याला. आणि ते आपल्या पोराला नाम्या, तुक्या, याकण्या म्हणते. मावशी हो, तुम्हाला एक काम सांगतो, हे तुमच्या पुढं नाहीत मला माहिती आहे. यांचे खटके तुमच्या जवळच आहेत. रोज सकाळी विचारायचे यांना. आता मी सांगितलं म्हणून तुम्ही घाबरत नका. तुम्हाला काय करायचं, मी आहे तुमचा भाऊ, तुमच्या पाठीशी. मी त्यांना सुधरून द्या ना, ज्यांना आत्ताच येऊन टाकतो. त्यांना रोज घरातून बाहेर चालले की विचारायचं पुढं चालले. हे जर म्हणले ना, साहेब आता भाई आला तिकडे चालू, त्यांना टंगडीला बांधून घरात ठेवा. तो साहेब आहे भाई मरून म्हणा, तिकडे आरक्षण मिळू तर आरक्षण मिळाल्यावर बघू. कारण तुम्ही राजकारण करू नये या मताचा मी नाही. तुम्ही 100% करा. पण आपल्या पोराचे मुर्दे पुरुष तर त्यांच्याच अंगावर गुलाल टाकायचा आपण काय ठेका नाही घातला. आधी आपले बी लेकर सुधारले पाहिजे. तुम्ही राजकारण अवश्य करा, पण अगोदर आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि मग करा. राजकारण द्या असं करा, मराठी इथून पुढं एकच दिवस ते मतदार संपलं, गळ्यात टाकून हातात टाकून हिंडायचं. आणि कण 2-2 पिढ्या बोलवणार होतं मतदानासाठी आपले लोक. 2-2 पिढ्या. कोण निवडून आला, कोणचा साहेब, आणि आपण बोलवणार. माझ्या साहेबाला ते बोलला तो काय साहेब रे, माझ्या साहेबाला ते बोलला होता. आणि ते बांधा एक टोकरी ती कामात धामाची. त्याने 2-3 पिढ्या झाले एकामेकाला बोलवणार. दिवसभर गावात हिंडत आहे, तिसरा बारा कोरपा घेऊन जात आणि बांध टोकरीत बसतोय. काय टोकरी तू रे? 2-2 पिढ्या द्या सोडून. 2-2 फुटं का मारायला लागलात काय तुम्ही? काही उपस्थित कुठं नाही घेणं देणं. मी सहज म्हणलं साधे लग्न करा. 1300 लग्न लागले आतापर्यंत, साधे 1300. आणि लोकांनी बांधल्या सोडून दिलेत काही काही. जाऊ द्या म्हणजे 2-2 फूट द्या सोडून. आपली जाती एकत्र झालेली दिवसात त्याचा आनंद मनात असू द्या. हिला फुटून देऊ नका. आता चिल्लर कारणासाठी फुटून देऊ नका. पहिल्यांदा जर असं गर्दी ढकलेलं ना, आपल्या मनाची मुद्दाम ढकलेलं असं पहिली दुश्मन काढीवर. आता उलटा पालटा पडला तर ते म्हणतो काही नाही काही नाही काही नाही, धक्का लागला असं. एवढी जाती एक झाली आपल्या. मुंबईचा सुद्धा मराठा पडलाय. काल मी कोणचं गाव होतं ते मुंबईतलं कार्यक्रम झालं, कोपोली दुसरं काम होता. साहेब
त्या माता माऊल्याला माहीत सुद्धा नाही पलीकडच्या बिल्डिंग मध्ये कोण अलीकडच्या कोण. पण आता सगळ्या मुंबईला माहीत झाले पलीकडच्या बिल्डिंग मध्ये कोणता मराठा आणि अलीकडा कोणता. तिथल्या महिला सुद्धा कॅटले चहा घेऊन आपल्या लोकांना पोरांना चहा पाजत होत्या, पाणी देत होत्या. मुंबईला गेलेले माझ्या मुंबईत आलो म्हणून सांगतो लय नमुने बेकारी झाले. 2% मुंबईत गेले असते वाजत नाही, बाकी सगळी इकडेच होती. हा सगळी इकडेच होते. तिकडे 2-3% गेले असते नका. सरकार बेजार केलं होतं तेवढे. त्यांना जर म्हणलं की VIP बंगला इथं बसू नका तिथं आंघोळच करायचं. त्याला जर म्हणलं की हॉटेल मोठं इकडे जाऊ नको, त्याच्या हाटला पुढे खिचडी शिजायला गेलेली 1.5 घंटा खिचडी शिजायची. आणि ते म्हणले हे एवढे शिकायला ते एवढं बेजार केलं ते आम्ही मागत लय मोठी लवकरले. ते सगळे आल्यावर कसं व्हायचं. मराठ्यांचा धसका घेतला म्हणूनच मुंबईच्या 20 मराठ्याला आरक्षण मिळालं. आता त्या सगळ्या शहरांचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला ऊन लागायला लागलं का. तू माझी लावला दान काका होती दिवसभर चलून जा मग होऊन कार्यक्रम. अंमलबजावणी आपल्याला करायची. ही शेवटची लढाई. 10 तारखेला उपोषणला बसतो उद्या पुन्हा एकदा. शरीर साथ देत नाही पण नाविलाज त्याला, कारण एका महिन्यात 27-26 दिवस झाले. पहिले 17 आणि नंतर माझंच मला माहिती माझे काय हाल होते. एवढं शरीरच मला साथ देत नाही म्हणून मी रायगडाचं दर्शन घेऊन आलोय. रायगडाच्या चरणात मस्त होऊन तिथल्या पवित्र रायगडाची माती कपाळाला लावून आलोय. कारण पुन्हा त्या गडावर जाणं होईल का नाही माहित नाही, कारण इतकं कठोर उपोषणा शेवटी शरीर काय होईल माहित नाही. एक जीव गेला तरी चालेल पण करोडो जीवाच्या आणि करोडो लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन हसू आणि आनंद बघायचा. मग मरण आलं तरी हरकत नाही. म्हणून 10 तारखेला उपोषण सुरू होते. सगळ्यांनी ताकदीनं पाठीशी उभा राहा. तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या आशीर्वादावर मी तिथं जीवाची बाजी लावून आंदोलन करतोय. तुम्ही सगळे मायबाप म्हणून ताकदीनं उभा राहा. आपल्या गेवरा तालुक्यातून शांततेच्या काही रॅल्या काढा. तुम्हाला गेवरा तालुक्यातला इतका मराठा एकत्र आला पाहिजे. तुम्हाला 5 किलोमीटर उभा राहायला जागा नाही पुरली पाहिजे, इतक्या ताकदीने एकत्र आहे. कारण आपल्याला अंमलबजावणी करायची म्हणजे करायची. काही झालं हरकत नाही. त्या कायद्याची अंमलबजावणी करायची. किती टोळ्या विरोधात ठेवल्या, टोळीचा मुकादमच बंद पाडीला आहे मी आता. त्यामुळे आपण फक्त सावध राहा. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या 10 वाजता अंतरवालीला बैठक केली. उद्या सकाळी 10 वाजता अंतरवालीला बैठक आहे आणि उपोषणाच्या पाठीशी ताकदीनं उभा राहा. तुम्हाला शब्द देतो, मराठीच्या लेकराच्या पदरात आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय 1 इंचही माग हटणार नाही. मग मरण आला तरी चालेल. शब्द देतो आणि सांगतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.